झाला होता मला. माझ्या मनातली सायली मला समोर दिसत होती. जे काही बोलली ना ते खरंय. खूप वाईट नाव आहे मी. हे मी करू शकत नाही. मला माझ्या बायकोच्या आवडीनिवडी काहीच माहित नाही. दार उघडायचं आहे. बायको ये. मम्मा तू तुला मी लिस्ट करायला सांगितली होती. केलीस? ती लिस्ट ना मी ते नाही ते मम्मा ती लिस्ट मला काही लिहिता नाही आलं. नाही मला वाटलंच होतं. आपण जेव्हा मगाशी खालती खेळ खेळलो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुला सायलीच्या बद्दल काहीच माहिती नाही. काय रे अर्जुन, हे बघ तू आता अजून थोडा विचार कर आणि सायलीच्या बद्दल ना एकदा 3-4 गोष्टी केली. आणि हो उद्या पहाटे 5 वाजता खालती ये. 5 वाजता उठून खाली ये. उद्या आपण सायली डे साजरा करतो. हो 5 हा पण सायली 5 वाजता उठते ना. तिने सायलीला सेट करून ठेवलाय रोज 5 वाजता. हा मग तिचा अलार्म कसा बंद करायचा ही जबाबदारी तुझी. अरे बिचारीला एक दिवस डाक्टर झोपू दे की. आणि तू पण बघ ना पहाटे उठून काम केलं कसं वाटतं ते. काय मग तू खालती आल्यानंतर आपण कामाला लागतोय. कळलं? ओके उद्या माझ्या बायकोला फुल आराम मस्त. शाबास. आता हे घे आणि लिस्ट तयार कर. लिस्ट करतो मी तयार करतो. लिस्ट तयार करतो. काय विचार करू मी काय लिहू लिस्ट मध्ये काही कळत नाही मला. काय आवडतं माझ्या बायकोला काही सुचत नाही. काय करायला लागेल पण कसं होईल देव जाणं. काय बघ माझी. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. आजचा एपिसोड खूप धमाकेदार आणि ड्रामाने भरलेला असणार आहे. तर बघूयात आज काय होतं ते. त्यांचे गेम्स वगैरे खेळून झाल्यानंतर अर्जुन रूम मध्ये बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की कसला भास झाला होता मला. माझ्या मनातली सायली मला समोर दिसत होती. अर्जुन म्हणतो जे काही बोलली ना ते खरं आहे. खूप वाईट नवरा आहेत मी. मला माझ्या बायकोची आवडी निवडी काहीच माहित नाही. दरवाजाचा आवाज येतो. अर्जुन म्हणतो दार उघडाचे. बायको ये. कल्पनाताई असतात त्या येतात आणि अर्जुन त्याच्या विचारात असतो. कल्पनाताई त्याला हाताने हे करतात मारतात आणि अर्जुन म्हणतो मम्मा तू. कल्पनाताई म्हणतात तुला मी एक लिस्ट करायला सांगितली होती केली. मम्मा ते लिस्ट आणि कल्पनाताई ती लिस्ट उघडून बघतात तर त्याच्यात काहीच लिहिलेलं नसतं. अर्जुन म्हणतो मला काहीच लिहिता नाही आलं. मला तिची आवड निवड काहीच माहित नाहीये. कल्पनाताई म्हणता मला वाटलंच होतं आपण जेव्हा खालती खेळलो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुला सायलीच्या बद्दल काहीच माहित नाहीये. काय रे अर्जुन हे बघ अजून आता थोडा विचार कर. सायलीच्या बद्दल निदान 3 ते 4 गोष्टी तरी लिही. उद्या पहाटे 5 वाजता खालती ये. अर्जुन म्हणतो 5 कल्पना हळूहळू 5 वाजता खाली ये. उद्या आपण सायली डे साजरा करतोय. म्हणतो तर सायली उठते ना 5 वाजता. तिने तिचा अलार्म सेट करून ठेवलेला आहे. कल्पनाताई म्हणतात हा तिचा अलार्म कसा बंद करायचा ही जबाबदारी तुझी. अरे बिचारीला एक दिवस तरी जास्त वेळ झोपू दे की. अशी सासू पहिल्यांदा पाहिली बरं का. सुनेला म्हणती की जास्त वेळ झोपू दे ग. वा कल्पनाताई तुम्ही खूप छान आहात. म्हणतो करेक्ट नो प्रॉब्लेम. कल्पनाताई म्हणतात आणि तू पण बघ ना पहाटे उठून काम केलं तर कसं वाटतं ते. काय आणि तू खालती आल्यानंतर आपण कामाला लागतोय. कळलं? अर्जुन म्हणतो ओके डन. उद्या माझ्या बायकोला फुल आराम मस्त. कल्पनाताई त्याच्या हातात ती डायरी देतात आणि म्हणतात हे घे आणि लिस्ट तयार कर. अर्जुन म्हणतो हो. कल्पनाताई म्हणतात कल्पनाताई म्हणतात लिस्ट. अर्जुन म्हणतो हो लिस्ट तयार करतो मी लिस्ट. अर्जुन विचार करतो अरे काय विचार करू मी काय लिहू या लिस्ट मध्ये. मी काहीच कळत नाहीये मला. काय आवडतं माझ्या बायकोला काही सुचत नाही. काहीतरी आयडिया करावी लागेल पण कसं होईल देव जाणे. ती डायरी ठेवत असताना त्यातनं एक वही खाली पडते आणि अर्जुन ती उचलतो. अर्जुन म्हणतो अरे ग्राफ बुक माझी. ब्रिलियंट आयडिया. म्हणजे आता अर्जुनला काहीतरी आयडिया सुचली आहे की सायलीची आवड निवड कशी समजून घ्यायची किंवा कशी आपल्याला माहित करायची. तो म्हणतो सायलीला ही अशी ग्राफ बुक भरायला सांगतो म्हणजे मला पटकन कळेल काय सायलीला काय आवडतं आणि काय नाही. येस मी आत्ताच ऑर्डर करतो नवीन ग्राफ बुक. दुसरीकडे त्यांनी महिपतचा सीन दाखवलेला आहे. महिपतने एका माणसाला कामाला लावलेलं असतं आणि तो माणूस तिथे येतो आणि म्हणतो साहेब तुम्ही मला अर्जुन सुभेदाराच्या घराची माहिती काढायला लावलेली होती ती मी काढली. प्रताप सुभेदारांचा फोटो दाखवला नाही म्हणतो. कल्पना सुभेदार नाही. सायली सुभेदार बद्दल सांगतो आणि नंतर अश्विन सुभेदार बद्दल सांगतो. नंतर अस्मिताबद्दल तो सांगत असतो. तर त्यांनी सायलेंट केलेलं असतं. ही माहिती ते आता आपल्याला बहुतेक कदाचित नंतर दाखवतील की काय होतं ते. माणूस म्हणतो साहेब तुम्ही फक्त बोला सगळ्यांना एकदाच उडवतो. महिपत म्हणतो त्यांना जर एकत्र उडवायचं असतं तर तुला त्यांची माहिती वेगवेगळी गोळा करायला लावली असती का. ज्या मेंदूचा सांगाल तेवढाच उपयोग कर. महिपत म्हणतो प्रत्येकाला वेगवेगळं करून झाल करून मारायचं. कळलं का. मांजरने का उंदरांना खेळवत मारतं तसं मारायचं. आपण मांजर आणि मेलेलं उंदीर कोण. अर्जुन सुभेदार.
माणूस म्हणतो मग पहिल्यांदा यांच्यातलं कोणाला खेळवायचं? महिपत म्हणतो काय म्हणला? तो माणूस म्हणतो पहिल्यांदा याच्यातलं कोणाला खेळवायचं? महिपत म्हणतो अर्जुन सुभेदारच्या बहिणीला. लग्न झालंय ना तिचं, नवरा फॉरेनला असतो, आधीमध्ये कधी माहेरी येते याची माहिती काढा. पहिला बाण मारायचा अर्जुन सुभेदारच्या बहिणीला, नंतर मग तो लागणार अर्जुन सुभेदारच्या छातडाला. अर्जुन सायलीची वाट बघत असतो आणि त्या रूम मध्ये फिरत असतो. तेवढ्यात त्याला सायली येताना दिसते आणि तो गुपचूप जाऊन बेडवर बसतो आणि ते ग्राफ बुक घेऊन हसत असतो. सायली म्हणते हो तुम्ही दूध मागितलं होतं ना? अर्जुन म्हणतो ठेव ठेव, थंड होऊ दे जरा मग पितो मी, तोपर्यंत माझी स्क्रॅप बुक वाचतो. सायली म्हणते काय काय वाचताय? स्क्रॅप बुक? काय झालं? काय ना माझी मी जुनी पुस्तकं चाळत होतो ना तेव्हा त्याच्यात मला स्क्रॅप बुक सापडली. सायली म्हणते म्हणजे काय असतं हे या वहीत? काय असतं नक्की? अर्जुन म्हणतो खूप गंमत असते, आपल्याला काय काय आवडतं हे सगळं लिहून ठेवायचं त्यात. फेवरेट डिश कॉलेजच्या समोरचा डोसा, बेस्ट फ्रेंड चैतन्य आणि कुणाल, पडती जागा सेंट फॅट डिस्को, बऱ्याच गोष्टी यामध्ये असतात. तुला माहितीये अशी स्क्रॅप बुक मी चैतन्य, कुणाल, अश्विन आणि अस्मिताताईंसाठी आणली होती आणि ती सगळ्यांकडनं ती भरून घेतली होती. सायली म्हणते किती छान कल्पना आहे ना ही. अर्जुन म्हणतो सायली म्हणते माझ्या शाळेत तर असं काही नव्हतं. अर्जुन म्हणतो तू कधी अशी स्क्रॅप बुक भरली नाहीयेत? सायली म्हणते नाही. अर्जुन म्हणतो काय हरकत नाही मग आज भर. 1 मिनिट आलो. अर्जुनने बहुतेक नवीन 2 स्क्रॅप बुक ऑर्डर केलेल्या असतात. अर्जुन त्या दोन्ही स्क्रॅप बुक घेतो आणि सायली जवळ बेडवर जाऊन बसतो आणि म्हणतो माझ्याकडे 2 नवीन स्क्रॅप बुक आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक मी तिला एक पेनही देतो. सायली त्याच्याकडे बघतच असते की पण मग तिचं काही असं तिचा चेहरा असा काही शंकेने भरलेला असेल असं काही वाटलं नाही, कारण कसं तिला अर्जुनला तिच्याबद्दल काहीच माहित नसतं. मग कदाचित तिला असं वाटेल की म्हणूनच अर्जुन आपल्याकडनं ही स्क्रॅप बुक भरून घेतोय, असं तरी मला वाटतंय की सायलीला असं वाटू शकतंय. मला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये कळवा. बघा सायली काय म्हणते आता इथे. सायली म्हणते बघा ना काय गंमत आहेत, तुम्हाला तुमची स्क्रॅप बुक अचानक सापडली, त्यात 2 अशा कोऱ्या स्क्रॅप बुक पण सापडल्यात. काय योगायोग आहेत ना? अर्जुन म्हणतो योगायोग. सायली म्हणते की खालचा तो गेम KYP गेम खेळताना तुम्हाला कळलं, मला तुमच्या बायकोबद्दल काहीच माहित नाहीये. सायली आता आहे ना अर्जुनची खेचाखेच करते आणि म्हणते देवी आई कसा नवरा दिलायत ग मला, किती प्रेम करतो माझ्यावर, पण बायकोचं मन ओळखण्याच्या बाबतीत एकदम शून्य आहे शून्य. अर्जुन थोडा शांत होऊन म्हणतो सॉरी ना आता किती रागवणार आहेस मला. अर्जुन म्हणतो आपल्या त्या KYP गेमच्या एक्सटेन्शन बद्दल स्क्रॅप बुक भर ना. मग सायली म्हणते की मी ही स्क्रॅप बुक भरणार नाही असं म्हटलंच नाहीये, मी तुमच्या सगळ्या हाऊस पूर्ण करते की नाही, मग ही करेल. तुम्ही ती वही परत एकदा भरण्याची काही गरज नाहीये, कारण मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहित आहे आणि म्हणून तर मी त्या खालच्या गेम मध्ये मी जिंकले ना. अर्जुन म्हणतो तरी सुद्धा मी भरणार आहे, कमांड लिहिली. अर्जुन मनातलं मनात विचार करतो ह्या स्क्रॅप बुक भरून तुझ्या बालपणाबद्दल तरी काहीतरी कळू दे, तुझ्या सगळ्या लहानपणाच्या आठवणी थोड्याफार मला लिंक लागली ना की मी तुझ्या आई बाबांपर्यंत पोहोचेल, नंतर मला पुढचा रूट ठरवता येईल. अर्जुन सायलीकडेच बघत असतो आणि सायली लिहिता लिहिता तिला कळतं की अर्जुन लिहित नाहीये. मग ती म्हणते काय हो काय करतायत, लिहितायत ना? मग अर्जुन म्हणतो हो हो. अर्जुन आणि सायली दोघेही ती स्क्रॅप बुक भरण्यामध्ये मग्न होऊन जातात आणि विचार करून करून सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट लिहित असतात. सायली म्हणते झालं लिहून. अर्जुन म्हणतो माझं पण झालं. अर्जुन म्हणतो काय काय लिहिलंय मला दाखव. सायली म्हणते नाही आत्ता नाही. तो का आत्ता नाही वाचायचं. सायली म्हणते आता आपण वाचत बसणार, आपल्या गप्पा वाढणार, आपली वेळ जाणार, उशीर होणार, त्यापेक्षा उद्या वाचा, आता आधीच उशीर झालाय तर निवांत झोपूयात. अर्जुन म्हणतो ओके आणि तिला पेन देतो आणि ती त्या दोन्ही स्क्रॅप बुक घेऊन ड्रॉवर कपाटात ठेवून देते आणि अर्जुनला दुधाचा ग्लास आणलेला असतो तर तो ग्लास देते आणि त्याला ते दूध प्यायला सांगते. इथे त्यांनी नागराजच्या घरातला सीन दाखवलेला आहे. नागराजला कोणाचा तरी मेसेज येत असतो आणि सुमनला त्या मेसेजच्या रिंगचा आवाज येतो आणि सुमन हळूच उठते आणि त्या मोबाईल जवळ जाते आणि ती फोन उचलणार आणि तो मेसेज वाचणार, तेवढ्यात तिथे महिपतचा कॉल येतो. सुमन खूप घाबरलेली असते, तिला काही सुचत नसतं की काय करायचं आणि नागराज जर उठला तर आपलं काय होईल आणि ती पटकन तिथे असलेल्या वॉशरूम मध्ये जाते आणि नागराज फोन बघतो आणि म्हणतो महिपतचा फोन इतक्या रात्री. सुमन कुठे गेली आता, तिला कळलं तर नाही ना महिपत कॉल करत होता. सुमन तेवढ्यात तिकडनं बाहेरून येते. मला वाटलं ती वॉशरूमला गेली होती पण नाही, ती बाहेर गेली होती. आणि नागराज म्हणतो वा अचानक तहान लागली होती हिला. नागराज म्हणतो झोप झोप. सुमन म्हणते झोपा तुम्ही. इकडे त्यांनी अर्जुनचा आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. दोघेही जण झोपलेले असतात आणि अचानक अर्जुनला जाग येते. अर्जुन म्हणतो सायली आता गाढ झोपलेली आहेत, म्हणजे मला तिचा अलार्म ऑफ करता येईल. आणि तो तिचा फोन हळूच त्या शॉर्ट टेबलवरनं घेतो आणि तो फोन उघडतो आणि कळतं त्याला की त्याला पासवर्ड आहे. तो म्हणतो अरे यार मला तिच्या फोनचा पासवर्ड सुद्धा माहित नाहीये, काय असेल बरं तिच्या फोनचा पासवर्ड. आमच्या लग्नाची तारीख असेल का? अर्जुन त्याच्या लग्नाची ती डेट टाकतो आणि लगेच फोन ओपन होतो. अर्जुन म्हणतो आपलं लग्न तुझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट आहे सायली. अर्जुन म्हणतो की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तर मी हे सगळं करतोय फक्त तुझ्यासाठी. आणि अर्जुन तिचा 5चा अलार्म ऑफ करून फोन तिथे ठेवून देतो आणि तिच्याकडेच बघत असतो. आणि सकाळ झालेली असते. सर्वजण म्हणजे कल्पनाताई, प्रतापराव आणि विमलताई या अर्जुनची वाट बघत असतात. कल्पनाताई म्हणतात तरी मी याला काल बजावलं होतं की सायलीचा अलार्म बंद करून ठेव. बघा ना पण आता किती 6 वाजत आलेत ना, हा अजून नाही आला खालती. प्रतापराव म्हणतात एक काम करतो मी त्याला वर जाऊन उठवून येतो. विमलताई आणि
कल्पनाताई म्हणतात नको नको सायलीताई उठल्या तर थोडा तरी आवाज झाला ना की त्यांना पटकन जाग येते. प्रतापराव म्हणतात ते खरंच आहेत म्हणा. प्रतापराव म्हणतात की अगं मला नाही वाटत मला वाटतं की तो उठेल. सायली डे साजरा करायचा आहे ना मग तो मागे नाही राहणार. अर्जुन हळूच दरवाजा लावत असतो. कल्पनाताई म्हणतात घ्या उगवला आपला सूर्य. प्रतापराव म्हणतात बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो नक्की उठणार. सायली डे साजरा करायचा आहे म्हणून चक्क साहेब 6 वाजता उठलेत. अर्थात बायकोचं प्रेम नवऱ्याला काहीही करायला लावतं. माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल ना. कल्पनाताई म्हणतात अहो हे बघा उगाच ना तुम्ही तुमचं आता घोळ नाचवू नका. आपण सायली डे साजरा करतोय प्रताप डे नाही. अर्जुन खाली येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. प्रतापराव म्हणतात गुड मॉर्निंग. म्हणतो बघ मम्मा आलो की नाही पहाटे उठून. अर्जुन म्हणतो आता काय करायचं. कल्पनाताई म्हणतात तुझ्याकडे मी जी लिस्ट मागवली होती ती दिली का मला. लिस्ट नसेल तर मला कसं काय कळणार. म्हणतो डोंट अंडरस्टिमेट द पॉवर ऑफ अर्जुन सुभेदार. वाह काय डायलॉग आहेत अर्जुन. ते स्क्रॅपबुक काढतो आणि ते मम्माच्या हातात देतो आणि म्हणतो हे बघ याच्यात आहे तिची सगळी लिस्ट. प्रतापराव म्हणतात स्क्रॅपबुक. अर्जुन म्हणतो येस स्क्रॅपबुक. ह्यात तिने तिला काय काय आवडतं ते सगळं लिहिलं आहे. अर्जुन म्हणतो मम्मा आपण सायलीला आता एकापेक्षा एक सरप्राईज देऊ शकतो. बघा ना किती छान फॅमिली आहेत. एवढी छान सासू सासरे मिळालेच सायलीला. किती विचार करतात तिला लवकर उठू नये म्हणून तिचा अलार्म ऑफ करायला लावतात. तिच्या आवडीनिवडी अर्जुनला विचारायला लावतात. पण अर्जुनला तिच्या आवडीनिवडींबद्दल काहीच माहित नव्हतं. पण ऐनवेळी त्याची स्वतःची स्क्रॅपबुक सापडते. त्यावरनं त्याला आयडिया येते की आता आपण सायलीची ही स्क्रॅपबुक भरून घ्यावी. बघा किती छान फॅमिली आहेत ना. सायलीचा किती विचार करतात ते. आता आपण बघू पुढे सायलीला किती आणि कसं सरप्राईज मिळतं ते. तुम्हाला काय वाटतं काय काय सरप्राईज असणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता म्हणतात हो प्रतापराव म्हणतात वा उत्तम मस्त आयडिया काढलेस अर्जुन तू. म्हणतात बघा माझा मुलगा शोभतो की नाही. म्हणतो कल्पनाताई म्हणतात बघा काय हे आता. त्यांनी किल्लेदारांचा सीन दाखवलेला आहे. रविराज प्रतिमा आत्यांना घेऊन रूम मधनं बाहेर येतात आणि त्यांना डायनिंग टेबलवर बसवतात आणि म्हणतात की औषधांच्या बाबतीत मी आता कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. सुमन म्हणते की सॉरी भाऊजी गोळ्यांच्या बाबतीत माझ्याकडनंही चूक झालीये. विराज म्हणतात की तू तन्वीचं ऐकून प्रतिमाला चुकीचं औषधं देत होती पण यात तुझाही काही दोष नाहीये ग. आत्या म्हणतात की यापुढे मी माझी औषधं स्वतः घेत जाईल. विराज म्हणतात अजिबात नाही ही जबाबदारी माझी आहे आणि माहेरी असताना तुला सायली औषधं देत जाईल की तिसऱ्या माणसांना मी कुणालाही औषधं देऊ देणार नाही. प्रतिमा आत्या औषधं घेत असतात तेवढ्यात नागराज तिकडनं बाहेर येतो आणि बाहेर जायला निघतो. सुमन विचारते अहो कुठे चाललाय. नागराज म्हणतो सुमन मी तुला किती वेळा सांगितलंय की मागून मला टोकत जाऊ नकोस. सुमन म्हणते अहो नाही नाश्ता करून जा एवढंच म्हणते. नागराज म्हणतो नाही मी बाहेर करून घेईन मला एका माझ्या मित्रासोबत बाहेर जायचंय थोडा गडबडीत आहे मी निघतो मी. सुमन म्हणते की हे नक्की महिपतला भेटायला गेले आहेत स्वतः मला बघून याची खात्री करायला पाहिजे. प्रतिमा आत्या म्हणतात का भाज्या आहेत सगळ्या आपल्याकडे. सुमन म्हणते फळं संपली आहेत ती घेऊन येते. मला तरी वाटते आता सुमनने तरी ना सगळ्यांना सांगावं की महिपत आणि नागराज म्हणजे तिचा नवरा हे दोघं जण भेटत असतात बोलत असतात. हे तरी मला तरी वाटतं तिने प्रतिमा आत्यांना म्हणा. रविराजला तरी सांगायला हवं त्यावरनं रविराज काहीतरी छडा काढतील. पण असो ते आता कहाणीमध्ये दरवेळी काही ना काही ट्विस्ट आणत असतात. आत्ताही मोठा ट्विस्ट आणतील पण त्याला अजून थोडा वेळ असणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे लवकरात लवकर कळायला पाहिजे की सायली कोण आहे सायलीने त्यांचा ऍक्सिडेंट कोणी केला आहे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर समोर यायला पाहिजे. बघूया आता पुढे काय होतं ते. प्रतिमा आत्या म्हणतात की नाश्ता होऊ दे मग आपण दोघेही जाऊ. सुमन म्हणते नको सुमन म्हणते बाहेर ऊन खूप आहेत तुम्हाला त्रास होईल उन्हाचा मी येते ना पटकन जाऊन. रविराज म्हणतात की सुमनला फळं आणण्याची एवढी घाई कसली झाली आहेत. प्रतिमा म्हणतात की गेले काही दिवस सुमन जरा वेगळीच वागत आहेत. स्वतःच्याच विचारात काय असते. तिला काही विचारलं तर अचानक डचकतेच काय. मला ती खूप अस्वस्थ वाटते. काय झालं असेल. इकडे त्यांनी अर्जुन आणि सायलीचा म्हणजे त्यांनी जो प्लॅन केलेला असतो ना त्याला सुरुवात झालेली असते आणि सकाळ होताच अर्जुन सायलीच्या समोर उभा असतो आणि सायलीला अचानक जाग येते आणि सायलीला समोर अर्जुन दिसतो. अर्जुन म्हणतो गुड मॉर्निंग. सायली म्हणते तुम्ही माझ्यासमोर असे उभे का. सकाळ झालीये सकाळचे 5 वाजलेत. आणि सायली फोन बघते आणि म्हणते 7 वाजले. सायली ते ब्लँकेटची घडी घालता म्हणते अहो रोजचा 5चा गजर असतो माझा आज कसा वाजलाने मला काही कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो अगं इट्स ओके एक दिवस जास्त झोपली तर काही हरकत नाही. किती छान नवरा आहेत ना सायलीचा. तिला म्हणतो ठीक आहे एक दिवस जास्त झोपली तर काय हरकत नाही. वा किती लकी आहे सायली. सगळंच बिघडतं. एव्हाना मी खाली जाऊन सगळी तयारी करून घ्यायला हवी होती. सगळ्यांचा चहा नाश्ता बनवायला हवा होता. अर्जुन म्हणतो जर तू एक दिवस नाश्ता बनवला नाही तर नाश्ता बनणार नाहीत का आपल्या घरात. सायली म्हणते बनेल पण आईने ती जबाबदारी मला दिलीत की नाही मला ती टाळता येणार नाही तुम्ही बाजूला व्हा तर. अर्जुन म्हणतो अगं ऐकून तर घे रिलॅक्स. सायली म्हणते मला वेळ नाही तुमच्याशी बोलत बसायला. म्हणतो तू जरा शांत होशील का. अर्जुन म्हणतो अगं जरा शांत हो आणि सायली वॉशरूमला जाते. पटकन खाली ये बायको खूप सारे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आता आपल्याला एक मोठा सरप्राईज असा आहे की आपला एपिसोड हा इथेच संपतो. मला वाटलं की अजून हा एपिसोड असाच पुढे राहत जाऊ पण नाही ना आपल्यालाही काही लिमिट्स असतात. आपल्यालाही आजचा एपिसोड इथे संपवावा लागेल. आता आपण पुढच्या प्रोमोमध्ये काय दिलंय ते बघणार. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सो प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. आणि सायलीसाठी एक छान
बुके ऑर्डर केलेला असतो आणि त्यात लिहिलेलं असतं एक चिठ्ठी, माझ्या आयुष्यातल्या खास माणसांसाठी ही खास फुलं आहे. सायली तयार होऊन खाली आलेली असतात आणि कुसुमताई तिच्या समोर फुलं ठेवतात. सायली म्हणते आता ही फुलं कोणासाठी? प्रतापराव म्हणतात ही फुलं आम्हा सर्वांकडून तुझ्यासाठी. सायली म्हणते आज काही खास आहेत का? सर्वजण म्हणतात आज आहे सायली डे. अर्जुन तिच्या केसांना गजरा मारतो आणि इकडे महिपतने लावलेले 2 गुंड अस्मिताच्या मागे असतात. अस्मिता खूप घाबरून पळत सुभेदारांच्या घरी येते आणि दरवाजातच ओरडते मम्मा. आणि इथेच हा एपिसोड संपतो आहे मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला हा आजचा एपिसोड हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि उद्यासाठी लवकरात लवकर तयार व्हा. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि बघत राहा. ठरलं तर मग. धन्यवाद.